राज्याच्या राजकारणामध्ये सध्या स्टेटस वॉर रंगलेला आहे। सोशल मीडियावरील व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे। कोकणातील दोन दिग्गज नेते, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या सोशल मीडियावरील स्टेटसमुळे सध्या राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत। नेमकं सामंत आणि जाधव यांच्यामध्ये हे स्टेटस वॉर कसं रंगलेलं आहे पाहूयात। कोकणात नेत्यांमध्ये रंगला राजकीय शिमगा। उदय सामंत भास्कर जाधवांमध्ये स्टेटस वॉर। उदय सामंतांचा अप्रत्यक्ष ठाकरेंवर प्रहार। जाधवांच्या स्टेटसमधून महायुतीवर पलटवार। राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही, पण सध्या राजकीय नेते थेट बोलण्याऐवजी सोशल मीडिया स्टेटसचा वापर करून एकमेकांवर गुगली टाकत असतात। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतांनी आपल्या सोशल मीडियावर ठेवलेल्या एका व्हॉट्सअप स्टेटसनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। या स्टेटसमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एकत्रित फोटो असून सोबत शिवसेना आणि भाजपचं पक्षचिन्ह दिसतंय। यावर सामंतांनी योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांची साथ धरायची कधीच वेळ येत नाही असं म्हणत अप्रत्यक्षपणे ठाकरेंना चिमटा काढला। उदय सामंतांच्या या सूचक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उदय सामंतांनी थेट महाविकास आघाडीला किंवा विरोधकांना लक्ष्य करण्यासाठीच हे स्टेटस ठेवलं आहे का अशी चर्चा आता रंगू लागली आहे। मंत्री उदय सामंत हे गेले अनेक वर्ष राजकारणामध्ये आहेत, माझे समवयस्क आहेत। ते राष्ट्रवादी, शिवसेना उभाटा आणि मग शिवसेना असा प्रवास केला। गुवाहाटीच्या त्यावेळच्या त्या उठावामध्ये जर शेवटच्या क्षणाला जर का त्यांना आमच्या फडणवीस साहेबांचा फोन आला नसता तर ते कदाचित ह्या ठिकाणी नसते। देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सांगितल्यामुळे ते आज या महायुतीमध्ये आहेत आणि त्यांनी योग्य व्यक्तीचा हात धरलेला आहे आणि म्हणून ते आज मंत्री आहेत। उदय सामंतांचं स्टेटस चर्चेत असतानाच दुसरीकडे कोकणातील ठाकरेंची बुलंद तोफ असलेल्या भास्कर जाधवांच्या स्टेटसनेही खळबळ उडवली आहे। भास्कर जाधवांनी आपल्या स्टेटसवर 1967 मधल्या गाजलेल्या उपकार चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडिओ शेअर केलाय, ज्याचे बोल देते हैं भगवान को धोखा तो इंसानों को क्या छोड़ेंगे, कस्मे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या असे आहेत। भास्कर जाधवांनी शेअर केलेल्या या गाण्याच्या ओळी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत। सध्या वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना भास्कर जाधवांनी हे स्टेटस ठेवून नेमका कुणावर बाण चालवलाय, कुणाच्या कसमे वादेंवरून त्यांचा विश्वास उडाला आहे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। व्यथित झालेला आहे भास्कर जाधव। भास्कर जाधव ज्या पद्धतीचं त्याचं आक्रमक स्वभाव आहे, स्पष्ट वक्तेपणा आहे, त्याला त्या उभाटामध्ये केवढी शून्य किंमत देत आहेत हा संताप तो व्यक्त करतोय। म्हणजे राजकारणामध्ये 30 वर्षाच्या या विधानसभेच्या याच्यामध्ये काम केलेला एक आमदार उभाटामध्ये गेल्यानंतर त्याला काय वागणूक मिळते हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। म्हणून मला वाटतं तर भास्कर जाधवांनी आता आपला मार्ग हा शोधला पाहिजे। राजकारणामध्ये शब्दांपेक्षा इशाऱ्यांना जास्त महत्त्व असतं आणि कोकणातील या दोन बड्या नेत्यांनी सोशल मीडिया स्टेटसच्या माध्यमातून दिलेले हे इशारे सध्या बरंच काही सांगून जात आहेत। उदय सामंत याच्या स्टेटसवरून महायुतीची घट्ट पकड अधोरेखित होत असताना भास्कर जाधवांच्या कसमे वादे या गाण्यामुळे विरोधकांच्या गोटात नक्की काय चाललंय असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। आता या स्टेटस वॉरचे पडसाद येणाऱ्या काळात प्रत्यक्ष राजकारणात कसे उमटतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।